welcome to chapter 4th of paper first, pair of straight lines, 6 marks. Up till we have finished 3 chapters of first paper, which are logic, second matrix, and third is trigonometric functions. Now turn towards this 4th chapter, pair of straight line. We have also learned line in standard 11th, of which some concepts are necessary for this. First concept of line is काही बेसिक लागतं आपल्याला, त्यातला हा पार्ट. फर्स्ट कन्सेप्ट इन्क्लिनेशन. इन्क्लिनेशनला आपण काय म्हणतो? स्लोप. मग स्लोप काढण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. सगळ्यात पहिली मेथड आपण 10th स्टँडर्डला शिकला. इफ दीज आर द 2 पॉइंट्स x1 y1 and x2 y2 on the line, then slope of inclination, आणि यालाच काय म्हणतो? खरं तर अँगल हा आहे थीटा. द अँगल इन्क्लिनेशन, angle made by line with positive x axis, say theta. then slope कसा काढतो? m ने दाखवतो आणि tan theta. जर 2 पॉइंट्स दिलेले असतील तर हा स्लोप काढण्याचा फॉर्म्युला आहे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. कधी? इफ पॉइंट्स आर गिव्हन. ओके. इफ इक्वेशन ऑफ लाईन 11वेला हा एक नवीन फॉर्म्युला बघितला. इफ इक्वेशन ऑफ लाईन ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 इज गिव्हन, देन त्यावेळेला स्लोपचा फॉर्म्युला आहे स्लोप m इक्वल टू मायनस कोइफिशियंट ऑफ x अपॉन कोइफिशियंट ऑफ y. 3 फॉर्म्युले मिळाले. टॅन थीटा पॉईंट दिलेले असतील तर हा, इक्वेशन दिलेलं असेल तर हा, अँगल दिलेला असेल तर टॅनचा फॉर्म्युला. हे सगळे स्लोपच दाखवतात. ओके. इन्क्लिनेशन सगळ्यात महत्त्वाचा पार्ट इन्क्लिनेशन. मग एक्स ॲक्सिसचं इन्क्लिनेशन काय असेल? inclination of x axis, slope of x axis. मग x axis स्वतःशी किती अँगल करतो? 0 करतो. म्हणजेच tan 0 ची किंमत 0. x ॲक्सिसचा स्लोप काय आहे? 0 आहे. और लाईन पॅरलल टू x ॲक्सिस. लाईन पॅरलल टू x ॲक्सिस. x ॲक्सिस किंवा एक्स ॲक्सिसला जी पॅरलल लाईन आहे तिचा स्लोप टॅन 0 ची किंमत 0 आहे. का? तर टॅन 0 स्वतःशी अँगल 0 करते म्हणून. नंतर स्लोप ऑफ वाय ॲक्सिस, एकदम बेसिक कन्सेप्ट आहे. स्लोप ऑफ वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिस हा एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनशी किती अँगल करतो? 90 करतो. मग टॅन 90 आणि टॅन 90ची किंमत इन्फायनाईट, म्हणजेच नॉट डिफाइंड. वाय ॲक्सिसचा स्लोप नॉट डिफाइंड. वाय ॲक्सिसचा स्लोप काय होतो? नॉट डिफाइंड होतो. तर हा बेसिक कन्सेप्ट अबाउट द स्लोप. ओके. स्लोप नंतर आपण येऊया इक्वेशन ऑफ लाईनकडे. झालेला पार्ट आहे. आय रिवाइज ओनली. पहिल्या सेशनमध्ये मी फक्त रिवाइज करणार आहे काय काय झालं, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यावरनं पुढचा 90% पार्ट तुमचा सॉल्व्ह होतो. ओके. इक्वेशन ऑफ लाईन. मग एक्स ॲक्सिस ही सुद्धा एक इक्वेशन आहे. इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस. पहिलं इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस आपण काय लिहितो? एक्स ॲक्सिसवरचा प्रत्येक वाय कोऑर्डिनेट 0 आहे. हे एक्स ॲक्सिसचं इक्वेशन आहे. मग जी एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे तिचं इक्वेशन काय येईल? इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस.
हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे. एक्स ॲक्सिसला पॅरलल असणारी लाईन समजा ही 4 इतक्या अंतरावर आहे. कोणतं डिस्टन्स आहे हे? y इक्वल टू 4. हे काय आहे समजा -3 आहे. y इक्वल टू -3 म्हणजेच काय असतं? इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू इक्वल टू y इक्वल टू समथिंग से बी. डिस्टन्स हा कॉन्स्टंट आहे, त्याला मी काय म्हणला? बी कॉन्स्टंट, आर्बिटरी कॉन्स्टंट. जे बीच्या वेगवेगळ्या किमती घेतल्या की वेगवेगळ्या लाईन्स तुम्हाला पॅरलल मिळतील. कुणाला? एक्स ॲक्सिसला. सिमिलरली दुसरा कन्सेप्ट, इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसचं इक्वेशन काय घेतो आपण? एक्स इक्वल टू 0 अँड देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन, इक्वेशन ऑफ लाईन्स पॅरलल टू वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसला ज्या पॅरलल आहे त्यांचं इक्वेशन काय? एक्स इक्वल टू प्लस मायनस ए. वाय ॲक्सिसला पॅरलल हा वाय ॲक्सिस आहे. ओके, हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे. ह्या लाईन्स पॅरलल आहे म्हणजेच काय आहे? ही किती डिस्टन्सवरती आहे? एक्स इक्वल टू, ही एक्स इक्वल टू एक्स इक्वल टू एक्स इक्वल टू एक्स इक्वल टू समथिंग इज अ लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस हू स्लोप इज नॉट डिफाईन्ड. हिचा स्लोप मात्र माहिती आहे 0. ओके, हा बेसिक पार्ट इक्वेशन. नंतर वेगवेगळे फॉर्म्स आपण बघितले. कोणते? तिसरा फॉर्म, इक्वेशन ऑफ लाईन हॅविंग स्लोप m and passing through point x1 y1. Equation of line having slope m and passing through a x1 y1 is, आठवतो फॉर्म्युला? y minus y1 equal to m into x minus x1. यालाच आपण नाव दिलं होतं स्लोप पॉइंट फॉर्म. याला म्हणायचो आपण स्लोप पॉइंट फॉर्म. याच्यात जर पॉइंट ही लाईन ओरिजिनमधून जात असेल तर y इक्वल टू x1 y1 काय होईल? 0 होईल आणि y इक्वल टू mx ही इक्वेशन येईल. इफ लाईन passes through origin, याचाच अर्थ जो पॉइंट आहे तो काय आहे? 0 0 आहे. देन इक्वेशन इज y इक्वल टू mx. हे तुमचं काय असेल? ओरिजिनमधून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन असेल. ओके, आणखी काही एक्झाम्पल. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म म्हणजे काय? ही लाईन हिला स्लोप आहे m आणि हा जो y इंटरसेप्ट आहे हा c असेल तर इक्वेशन ऑफ लाईन हॅविंग स्लोप m अँड कोणता इंटरसेप्ट आहे हा? y इंटरसेप्ट c इज y इक्वल टू mx प्लस c. ही सुद्धा जर ओरिजिनमधून गेली तर c ची किंमत काय येईल? आपोआप 0 होईल आणि पुन्हा काय होईल? y इक्वल टू mx. ओरिजिनमधून जाते म्हणजे जी लाईन ओरिजिनमधून जाते तिच्यामध्ये कॉन्स्टंट नसतो, फक्त x आणि yच टर्म असते, असा त्याचा अर्थ होईल. पुढचा फॉर्म बघूया, डबल इंटरसेप्ट फॉर्म. डबल इंटरसेप्ट फॉर्म काय आहे? डबल इंटरसेप्ट फॉर्म ही लाईन कशी असते? दोन्ही ॲक्सिसला जे इंटरसेप्ट करते ते एक्स इंटरसेप्टची लेंथ a आहे, y इंटरसेप्टची लेंथ b आहे. देन इक्वेशन ऑफ लाईन इज x अपॉन a प्लस y अपॉन b इक्वल टू 1 where a and b are x and y इंटरसेप्ट. याला म्हणतो आपण डबल इंटरसेप्ट फॉर्म. नंतर पुढचा प्रकार होता 2 पॉइंट फॉर्म. 2 पॉइंट फॉर्म
म्हणजे 2 पॉईंटमधून जाणारी लाईन, ही लाईन आहे, हिच्यावरती हा पॉईंट आहे x1 y1, हा पॉईंट आहे x2 y2. तर ह्या इक्वेशन ऑफ लाईन काय येईल, x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 इक्वल टू y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1. याला म्हणतो आपण 2 पॉईंट फॉर्म, इक्वेशन ऑफ लाईन इन 2 पॉईंट फॉर्म. नंतर याच्या पुढचा फॉर्म होता तो इक्वेशन ऑफ लाईन इन नॉर्मल. नॉर्मल फॉर्ममध्ये काय करते, ही तुमची लाईन आहे, ओके. ओरिजिन पासून याच्यावरती परपेंडिक्युलर टाकला, ओ एन ज्याची लेंथ आहे पी आणि ह्या ओ एनने केलेला अँगल अल्फा असेल तर या लाईनचं इक्वेशन काय असेल. तर याचा फॉर्म्युला होता, आठवतो, एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इक्वल टू पी. पी लेंथ ऑफ परपेंडिक्युलर, नॉर्मलची लेंथ आहे म्हणून याला नाव आहे नॉर्मल फॉर्म. तर असे हे वेगवेगळे इक्वेशन ऑफ लाईन फॉर्म झालेले आहेत तुमचे. आय ओनली इंट्रोड्यूस बिटवीन देम. मी फक्त त्यांची काय केली, इंट्रोडक्शन केली. नंतर जनरल इक्वेशन ऑफ लाईन, याच्या पुढे काय केलं आपण, हे सगळ्यांचे इक्वेशन बघितले आणि मग जनरल इक्वेशन ऑफ लाईन, या सगळ्यांच्या वेगवेगळ्या अँगल दिला, किमती दिल्या, 2 पॉईंट दिला, स्लोप दिले किंवा डबल इंटरसेप्ट दिला, या सगळ्यांचे इक्वेशन दिले. तर सगळ्यांचे इक्वेशन या टाईपमध्ये आले जनरली, ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. याला म्हणतात जनरल इक्वेशन ऑफ लाईन. जनरल इक्वेशन ऑफ लाईन. जर समजा c इक्वल टू 0 असेल तर मग आता ह्या लाईनमध्ये कोण आहे, सी नाही आहे, सी नाही आहे, मग ही काय झाली, आता ही स्पेशल झाली, इक्वेशन ऑफ लाईन थ्रू ओरिजिन. ही काय झाली, ओरिजिनमधून जाणारी लाईन झाली आणि मग हिचा स्लोप काय येईल बघा, मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोइफिशियंट ऑफ वाय. वाय इक्वल टू जरी किंमत काढली तरी काय येईल, मायनस ए अपॉन बी एक्स. हा झाला तुमचा स्लोप. हा जनरल इक्वेशन ऑफ लाईन. मग अशा 2 लाईन्स घेतल्या आपण, अशा 2 जनरल लाईन घेतल्या, ही एक लाईन घेतली, ही एक लाईन घेतली. ही पहिली लाईन होती L1, ही दुसरी लाईन होती L2. हिने केलेला अँगल आहे एक्स ॲक्सिसची θ1, हिने केलेला अँगल आहे θ2. तर ह्या दोन्ही मधला अँगल कसा काढायचा, तर त्याच्यासाठी अँगल बिटवीन 2 लाईन्स, अँगल बिटवीन 2 लाईन्स हॅविंग स्लोप्स, कारण अँगल माहिती असतील. आता यांचे इक्वेशन दिले तरीही आपण स्लोप काढणार, अँगल दिला तरीही स्लोप काढणार, ओके. इक्वेशन ऑफ अँगल बिटवीन 2 लाईन्स हॅविंग स्लोप्स m1 अँड m2 इज काय, तो फॉर्म्युला आठवतो, टॅन थिटा इक्वल टू मॉड ऑफ m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2. असा हा फॉर्म्युला आहे. आणि मग याच्यामध्ये पुन्हा 2 कंडिशन घेतल्या, इफ लाईन्स आर पॅरलल. इफ लाईन्स आर पॅरलल, लाईन जर पॅरलल असतील तर स्लोप कसे असतात, सारखे असतात. आणि इफ लाईन्स आर परपेंडिक्युलर, इफ लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर, परपेंडिक्युलर असतील तर काय कंडिशन आहे, त्यांचा प्रॉडक्टचा गुणाकार किती येतो, -1. तो m1 इंटू m2 इक्वल टू -1. प्रॉडक्ट ऑफ स्लोप इज -1. ओके. तर अशा या 2 लाईन्स, पॅरलल लाईन आणि परपेंडिक्युलर लाईन्स. देन डिस्टन्स ऑफ अ पॉईंट, हा तुमचा पॉईंट आहे. डिस्टन्स ऑफ अ पॉईंट x1 y1 फ्रॉम लाईन, ही तुमची जनरल लाईन आहे. तर हे परपेंडिक्युलर डिस्टन्स, ते म्हटलं मी PM, समजा हा पॉईंट P आहे. तर हे परपेंडिक्युलर डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे इक्वल टू, आठवतो, मॉड ऑफ ax1 प्लस by1 प्लस c अपॉन रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. 11वीचा फॉर्म्युला आहे. डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम लाईन. ह्याच 2 लाईन समजा पॅरलल असतील तर डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स,
डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. आता पॅरलल लाईन म्हटलं की स्लोप m1 इक्वल टू m2, स्लोप सेम येतो. आणि मग अशा वेळेला डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे मॉड ऑफ c2 मायनस c1 अपॉन अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, कारण कोइफिशियंट नेहमी सेम येईल. हा तुमचा फॉर्म्युला असेल. डिस्टन्स ऑफ अ पॉईंट हा खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. काय करायचं, फक्त इक्वेशनमध्ये एक्स ऐवजी x1, y ऐवजी y1 प्लस c आहे तसंच अपॉन रूट ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस कोइफिशियंट ऑफ वाय स्क्वेअर. हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. हा आणि अँगलचा फॉर्म्युला हे आपल्याला यावर्षी पण लागणार आहेत. तर असे मेन पार्ट जो बघितला, अजून बरंच काही बघितलं आपण लाईनमध्ये, कोलिनियर, पॅरलल वगैरे, एरिया ऑफ अ ट्रायंगल, पण इतकं नको आपल्याला एवढंच पार्ट पाहिजे. ओके, तर असे हे मेन पार्ट्स आपण 11th बघितलेले आहेत. मग यांचा उपयोग करून पहिलाच कन्सेप्ट आपला आहे बघा लाईनचा. 12वीसाठी सुरुवात करतो आहे. पहिला कन्सेप्ट आहे 12वीचा, कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. मग कंबाइंड इक्वेशन मीन्स द इक्वेशन विच रिप्रेझेंट टू लाईन्स कंबाइनली ऑर जॉईंटली. ओके, कोणतं? अन इक्वेशन represents two lines and equation represents two lines combinedly, jointly or simultaneously. Meaning is same. अशा प्रकारच्या इक्वेशनला म्हणतो आपण कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स. म्हणजे कसं, समजा इफ ही तुमची पहिली लाईन आहे u इक्वल टू a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल टू 0, ही पहिली तुमची जनरल लाईन आहे. दुसरी a2x हा शॉर्ट फॉर्म आहे, u इक्वल टू 0 v इक्वल 0 म्हणजेच हाय मिनिंग, b2y प्लस c2 इक्वल टू 0. b2 लाईन्स या दोन काय आहे, सेपरेट लाईन्स आहे. देन द इक्वेशन देन u इंटू v इक्वल टू 0 म्हणजेच काय, a1x प्लस b1y प्लस c1 इंटू v काय आहे, a2x प्लस b2y प्लस c2 इक्वल टू 0. दिस इक्वेशन इज कॉल्ड कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. दोघांचा प्रॉडक्ट करून येणारं जे इक्वेशन आहे याला म्हणतो आपण कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. तर का आहे, तर याच्यासाठी याचा प्रूफ आहे. म्हणून पहिला थेरम आपण बघणार आहोत. एकदम सिंपल आहे, बघा तो. फर्स्ट थेरम, द इक्वेशन 4.1 थेरम पहिला आहे. थेरममध्ये आपल्याला चेंज नाही करता येत, तो फक्त आपण समजून घेऊ. द इक्वेशन u v इक्वल टू 0 म्हणजे प्रॉडक्ट u इंटू v इक्वल टू 0 रिप्रेझेंट द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स u इक्वल टू 0 v इक्वल टू 0. मी डेफिनेशन सांगितली, पण या दोघांचा गुणाकार केल्यानंतर या दोघांचं ते इक्वेशन आहे याचा प्रूफ काय, बरोबर की नाही. समजा एखाद्या पॅरेंट्सने भांडण लावलं की हा आमचाच मुलगा आहे, काय प्रूफ आहे, कसा प्रूफ देणार. मग आता जीन डिस्ट्रॅक्शन आलं आहे, मग त्या मुलाच्या ब्लडमधला एक जीन घेणार, पॅरेंटच्या ब्लडमधला जीन घेतला आणि त्याचे कॅरेक्टर मॅच करणार. किंवा आपल्याला एखादं बघा ना, आपण एखाद्या ठिकाणी गावाला गेलो की म्हणतो आईसारखा दिसतो किंवा वडिलांसारखाच बडबड आहे, टाईट आहे, काहीतरी सिम्बॉल आपल्याला बाकीचे नातेवाईक मारतात. का, तर ते गुण आपल्या पॅरेंटकडून आपल्याकडे आलेले असतात. का, तर आपण त्यांचा मुलगा मुलगी आहोत म्हणून. तसंच हे प्रूव्ह करायचं आहे की हे प्रॉडक्ट जे आहे, हे प्रॉडक्ट या दोघांचंच आहे, हे प्रूव्ह करायचं आहे. मग त्याच्यासाठी काय करू आपण, प्रत्यक्ष ते कोण आहेत ते घेऊ. मग आपण घेऊ लेट प्रूफ. बघा, लेट u म्हणजेच कोण, a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल टू 0 अँड v इक्वल टू a2x प्लस b2y प्लस c2 इक्वल टू 0 b2 लाईन्स. ओके, ह्या काय घेतल्या मी, या लाईनला नंबर दिला मी 1, या लाईनला नंबर दिला मी B2. जनरल लाईन्स
नाही म्हटलं तरी चालेल, बी 2 लाईन्स. ओके, ह्या 2 सेपरेट लाईन्स आहे. ओके, अँड यू व्ही म्हणजेच कोण, a1x प्लस b1y प्लस c1 इंटू व्ही म्हणजेच कोण, a2x प्लस b2y प्लस c2. दोघांची राईट साईड 0 आहे, याला नंबर देऊ 3. बी देअर कंबाईंड इक्वेशन. कंबाईंड शब्द अजून वापरायची परमिशन नाही, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बी द गिव्हन इक्वेशन. तुमचा प्रॉडक्ट घेऊन येणारं हे एक इक्वेशन आहे, कंबाईन आहे, अजून प्रूव्ह झालं नाही. मग आता एखादा गुण घेऊ, आपल्यामधलं एखादं कॅरेक्टर घेऊ, ते आपल्या आईकडनं किंवा वडिलांकडनं आलेलं असतं. तसं इथं एक घेऊ आपण. आता तिथं कॅरेक्टर घेतो, इथं आपण मॅथमॅटिक्समध्ये आहो, इथं पॉईंट घेऊ आपण. काय घेऊ, लेट पी समजा, किंवा ए पॉईंट घेऊ. ए x1 y1 बी पॉईंट ऑन लाईन 1. ओके, समजा या लाईनवरचा मी एक पॉईंट घेतला तर आपला रूल काय सांगतो, लोकस. जर तो त्याच्यावरचा पॉईंट असेल तर तो त्याचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो. याचाच अर्थ काय, मग टाका किंमत. देअरफॉर a1 x1 प्लस b1 y1 प्लस c1 ची किंमत काय येईल, 0 येईल. एम आय करेक्ट? का, तो त्याच्यावरचा पॉईंट आहे, मग तो त्याचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो. LHS इक्वल टू RHS तुम्हाला मिळेल. आता जर हे इक्वेशन इथंही असेल तर हा पॉईंट इथं पण दिसला पाहिजे. नाउ पुट x इक्वल टू x1 y इक्वल टू y1 इन LHS ऑफ 3. लेफ्ट हँड साईड घ्या 3 नंबरची, तिच्या LHS मध्ये किंमत टाकू आणि मग बघा LHSचं रूपांतर काय होतं ते. इक्वल टू a1 x1 b1 y1 प्लस c1 इंटू a2 x1 प्लस b2 y1 प्लस c2 इक्वल टू. परंतु हा पार्ट काय आहे बघा, a1 x1 प्लस b1 y1 प्लस c1, कारण तो पॉईंट पहिल्या लाईनवरती आहे. म्हणजे हा पार्ट काय आहे, 0 इंटू हा 0 असलाच पाहिजे, याची काही गॅरंटी नाही, कारण तो पॉईंट याच्यावर असेलच याची आपल्याला खात्री नाही. a2 x1 तसंच ठेवू, b2 y1 प्लस c2, 0 इंटू समथिंग 0, आणि हीच तुमची काय आहे, राईट हँड साईड आहे. याचाच अर्थ काय, LHS बरोबर काय मिळालं तुम्हाला, RHS मिळालं. याचाच अर्थ काय झाला माहिती आहे, याचाच अर्थ पॉईंट x1 y1 आल्सो lie ऑन इक्वेशन 3. याचा अर्थ काय होईल की असा पॉईंट या इक्वेशनमध्ये 3 आहे. हा एक पॉईंट झाला. याचाच अर्थ याचं जनरलायझेशन काय करता येईल, अँड देअरफॉर एव्हरी पॉईंट, देअरफॉर जनरलायझेशन हा एक पॉईंट घेतला. असंच x2 y2 घ्या, x3 y3 घ्या. म्हणजे याचा अर्थ काय, देअरफॉर एव्हरी पॉईंट ऑन लाईन 1 lie ऑन इक्वेशन 3. आता जसं एकचं घेतलं तसंच सिमिलरली डबल घ्यायची काही गरज नाही. सिमिलरली असंच दुसऱ्या लाईनवरती घेतलं तर एव्हरी पॉईंट ऑन लाईन व्ही इक्वल टू 0 आल्सो lie ऑन इक्वेशन 3. याचा अर्थ काय, या दोन्हीवरचे सेपरेट वेगवेगळ्या लाईनवरचे वेगवेगळे, यावरचे याच्यावरचा पॉईंट, प्रत्येक पॉईंट याच्यामध्ये आहे, दुसऱ्या लाईनवरचाही प्रत्येक पॉईंट याच्यावरती आहे. अँड देअरफॉर ऑन एव्हरी पॉईंट ऑन लाईन u इक्वल टू 0 and v इक्वल टू 0 lie on u v इक्वल टू 0. हा एक नवीन कन्सेप्ट मिळाला. ए म्हणा किंवा फर्स्ट म्हणा. ओके, एकदम सिंपल आहे, थेरॉटिकल वे आहे, समजायला खूप सोपं आहे. परीक्षेला अजून विचारलंच नाही. आता यावर्षी नवीन आहे, विचारला तर 3 मार्काला विचारला जाईल. ओके, पण विचारण्याची गॅरंटी खूप कमी आहे, कारण विचारण्यासाठी अजून पुढचे 2 थेरम आहेत. ओके, तरी पण हा थेरम आहे, आपल्याला समजून घेतलाच पाहिजे. नंतर पुढचा पार्ट बघा.
आता झालं की दोन्ही लाईनवरचा प्रत्येक पॉईंट यू व्हीवरती 0 होता. आता उलट जाऊ कॉन्व्हर्सली. इफ x2 y2 be any point on u into v equal to 0. समजा या लाईनवरचं आहे अँड देअरफॉर तो त्याचं इक्वेशन सॅटिस्फाय करू. यू म्हणजेच कोण? a1 x1 ऐवजी काय टाकायचा? x2 b1 y1 y2 प्लस c1 इंटू a2 x2 b2 y2 प्लस c2 इक्वल टू 0. एम आय करेक्ट? कारण ह्या दोन्हींचं इक्वेशन काय होतं? यू व्ही इक्वल टू 0. बघा पुन्हा a1x प्लस b1y प्लस c1 इंटू a2x प्लस b2y प्लस c2. आता या लाईनवरचा हा पॉईंट आहे, याचा अर्थ तो ते इक्वेशन सॅटिस्फाय करतो का? लोकसची कंडिशन एव्हरी पॉईंट मस्ट लाय ऑन इट म्हटलं की तो त्याची कंडिशन सॅटिस्फाय करणार. मग टाका किंमत. आपला प्रॉडक्टचा रूल बघा फॅक्टरायझेशनचा. दोघांचा प्रॉडक्ट 0 आहे. दोघांचा प्रॉडक्ट 0 आहे याचाच अर्थ काय आहे? a1 x2 प्लस b1 y2 प्लस c1 इक्वल टू 0 अँड a2 x2 प्लस b2 y2 प्लस c2 इक्वल टू 0. दोघांचा प्रॉडक्ट 0 म्हणजे हा 0 किंवा हा 0. हा 0चा अर्थ, याचा अर्थ काय आहे माहिती आहे? याचा अर्थ काय आहे? 0 होतो. याचा अर्थ हा काय आहे? x2 y2 लाय ऑन कोणत्या लाईनवरती? a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल टू 0 म्हणजेच कोण? u इक्वल टू 0. आणि याचा अर्थ काय? x2 y2 लाय ऑन v इक्वल टू 0. म्हणजे हा पॉईंट, याचा अर्थ हा लाईन पहिल्या लाईनवरती आहे. याचा अर्थ तो x2 y2 हा दुसऱ्या लाईनवरती आहे. याचाच अर्थ काय झाला? अँड देअरफॉर एव्हरी पॉईंट on uv equal to 0 must lie on u equal to 0 and v equal to 0. याला नंबर देऊ आपण सेकंड. आणि बघा फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट काय सांगतं? या दोन्हीवरचा प्रत्येक पॉईंट इथं आहे. हे काय सांगतं? या दोन्हीवरचा प्रत्येक पॉईंट, याच्यावरचा प्रत्येक पॉईंट दोन्हीवरती आहे. याचा अर्थ हे दोन्ही वेगळे आहेत का? नाही. अँड देअरफॉर फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड यू व्ही इक्वल टू 0 रिप्रेझेंट्स. आणि आता आपण म्हणू शकतो रिप्रेझेंट्स बोथ लाईन्स. कोणत्या? u इक्वल टू 0, v इक्वल टू 0 कंबाइनली और जॉईंटली. तर असा तुमचा थेरम आहे. एकदम सोपा आहे. एकदा वाचा, फक्त एकदा लिहून काढा, पुन्हा करायची गरज नाही. तर असा हा आपण पहिला थेरम संपला. ओके, याच्यावरचे एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघूया. कसा वाटला ते जरूर कळवा. ओके.